Hello students, today we learn about books. This is a small poem about books. Let's see. Poem name My Books. आता आपल्याकडे किती अशा भरपूर पुस्तकं असतात आपल्याकडे. अभ्यासाची असतात, गोष्टीची असतात. असे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये फेरीलँड वगैरे अशा खूप पर्यांच्या, राणीच्या, राजकुमारांच्या अशा गोष्टी खूप साऱ्या आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात ना. तसंच इथे पोएम ज्याने लिहिलेली आहे त्याने पोएम लिहिली ती पण बघणार आहोत. लेट्स सी. माय बुक्स. आता इथे बघा किती छान असं चित्र दिलेलं आहे. I love my books. They are the homes of queens and fairies and knights and gnomes. Each time I read, I make a call on some quaint person, large or small, who welcomes me with a hearty hand and leads me through his wonderland. Each book is like a city street along whose winding way I meet new friends and old who laugh and sing and take me off adventuring. Anonymous. आता let's see the meaning of this poem. I love my books. मला माझी पुस्तकं खूप खूप आवडतात. आता बुक्समध्ये तुम्हाला सुद्धा आवडतात ना. बघूया मग. They are the homes of queens and fairies. पुस्तकं हे एक घर असतं. कुणाचं? क्वीनचं, राण्यांचं, पर्यांचं, फेरीज, परी, अँड नाईट्स अँड नोम्स. नाईट मीन्स व्हॉट? नाईट मीन्स अ मॅन ऑफ हाय सोशल रँक हू हॅड ए ड्युटी टू फाईट फॉर हिज किंग. आता जे राजासाठी फाईट करतात जुन्या काळी, राजासाठी जे असे सेनापती वगैरे ठरवलेले असायचे त्यांना नाईट्स म्हणतात. अँड नोम्स मीन्स ॲज ॲन इमॅजिनरी क्रिएचर लाईक अ स्मॉल मॅन विथ अ पॉइंटेड हॅट हू लिव्स अंडर द ग्राउंड. आता नोम्स म्हणजे असा एक छोटासा, म्हणजे इमॅजिन केलेला, म्हणजे इमॅजिनेशनने तयार केलेला जो व्यक्ती असतो, छोटा स्मॉल मॅन असतो, तो कुठे राहत असतो? जमिनीच्या खाली. आता हे बुक्स कुणाचं घर आहे? क्वीनचं, फेरीजचं, पुन्हा नाईट्सचं आणि नोम्सचं घर आहे. ईच टाईम आय रीड आय मेक अ कॉल. मी ज्यावेळी वाचायला घेतो पुस्तक त्यावेळी काय? एक कॉल करतो. मेक अ कॉल. कुणाला बोलवतो तो? ऑन सम क्वेंट पर्सन, लार्ज और स्मॉल. आता मी ज्यावेळी पुस्तक वाचायला घेते तर त्यावेळी मी कोणाला बोलवते? असं क्वेंट पर्सन. आता क्वेंट मीन्स अनयुज्युअल ऑर अ ओल्ड फॅशन अँड अट्रॅक्टिव्ह. असं जे आपल्याला आवडतं त्या छोटा किंवा मोठा अशी व्यक्तीला बोलवतो. हू वेलकम्स मी विथ अ हर्टी हँड. जो माझं स्वागत करतो. कशाने? हर्टी हँडनी. हर्टी मीन्स फ्रेंडली अँड फुल ऑफ एनर्जी. आता फ्रेंडली हँड म्हणजे आता तो माझं चांगलं मैत्रीच्या नात्याने स्वागत करतो. अँड लीड्स मी थ्रू हिज वंडरलँड. आणि मला मार्गदर्शन करत येतं. कुठे? तशा मस्तपैकी एकदम वंडरलँडमध्ये, इमॅजिनेशनच्या वंडरलँडमध्ये. इच बुक इज लाईक. आता इथे बघा
एच बुक इज लाईक सिटी स्ट्रीट. प्रत्येक पुस्तक जे असतं एक असं शहरी रस्त्यासारखं असतं. along whose winding way I meet. आणि तिथे असं एक हवा सुरू असते की ती मला दरवेळी मिळते. अ न्यू फ्रेंड अँड ओल्ड who laugh and sing. असे नवीन मित्र आणि जुने फ्रेंड जे आहेत ते माझ्यासोबत हसतात, गाणी गातात. अँड टेक मी ऑफ ॲडव्हेंचरिंग. आणि मला त्या ॲडव्हेंचरच्या जगामध्ये घेऊन जातात. आता हे ॲनॉनिमस. आता ॲनॉनिमस म्हणजे कोण? डन ऑर रिटन बाय समबडी हुज नेम इज नॉट नोन ऑर मेड पब्लिक. असे व्यक्ती ज्याने ही कविता स्वतःच्या नावे न लिहिता पब्लिकली त्याने लिहून ठेवले, त्याचं नाव दिलेलं नसतं. ज्या ह्याला नाव देत नाही त्याला, त्या पोएम लिहिणाऱ्या व्यक्तीला ॲनॉनिमस असं म्हणतात. ओके. ॲनॉनिमस म्हणजे काय? जी व्यक्ती पोएम लिहिते पण आपलं नाव देत नाही, नाव माहीत नसतं, त्यावेळी ते पब्लिकली असतं, म्हणजे कोणीही लिहिलेले असते, त्याला ॲनॉनिमस असं म्हणतात. आता तुम्ही सुद्धा बुक्स वाचता, मग बुक्समध्ये आपल्याला किती प्रकारचे वेगवेगळे बुक्स आपल्याला आवडतात. तसंच ही जी आहे पोएम लिहिणारा, त्याला एकदम अशी बुक्स आवडतात. म्हणजे त्याला कुठले बुक्स आवडत आहेत बघा. आता अशोकीन्स, फेरीजच्या, वंडरलँडच्या, त्याला ॲडव्हेंचरच्या अशी पुस्तकं त्याला आवडतात. आणि ते वाचताना पुस्तकाचा जो अनुभव असतो तो आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. म्हणजे आपण जे पुस्तक वाचतो ते आपण स्वतः फील करतो. म्हणून पुस्तक हे आपले खूप चांगले फ्रेंड्स असतात. आय होप यू अंडरस्टँड दिस पोएम. ओके, समजली तुम्हाला पोएम? वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.